सोलापूर जिल्ह्यातील लौळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन भावांच्या आईवडिलांचे 2021 मध्ये एका महिनाभराच्या अंतराने निधन झाले. या निधनामुळे ते दोघे भाऊ भीतीत आयुष्य जगत होते. तेव्हा त्यांना यूट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली. नाशिकला येऊन त्यांनी या भोंदूबाबाला गाठले. कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे आणि ते राहत असलेल्या जमिनीत असलेला दैवी दोष आहे. त्या जमिनीत असलेला गुप्तधनाचा साठा आणि त्याच्यावर असलेले अतृप्त आत्मे यांनीच आईवडिलांचा बळी घेतला. तुम्हा दोघांना मृत्यूयोग आहे अशी भीती घातली. त्यानंतर भोंदूबाबाने लगेच दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने उज्जैनला बोलविले. तिथे स्मशानभूमीत जळत्या चितेवर 4 दिवस अघोरी पूजा करत विविध पशूंचा बळी देण्यात आला. दैवी पूजेच्या नावाखाली 1.5 लाख रुपये उकळले. काही दिवसांनंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा केली. त्यात विविध पशूंचा बळी देण्यात आला. माझे नाव मदन नवनाथ देवकर, राहणार लौळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून मी सप्टेंबर 2023 मध्ये नाशिक येथील भोंदूबाबा कमलेश शिवकुमार अधिकारी या महाराजांचं नाथमाता भक्ती या यूट्यूब चॅनल बघून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मठावर भेटायला गेलो होतो. तेव्हा माझ्या काही वैयक्तिक अडचणी विचारल्या असता त्यांनी मला तुझी जमीन शापित जमीन आहे व तिथे तुझ्या करणी केलेली आहे. तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे, ते बाधा काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले. तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या. अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपळखेड येथील आश्रमात बोलवले. तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली. भोंदूअशोक खरदच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूबाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत. याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत. असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे त्यांना आश्रमात बळजबरीने ठेवून घेतले. त्यांना लालूच, भीती दाखवून त्यांचे विविध प्रकारे शोषण केले. तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतली. विशेष म्हणजे भोंदूबाबा कमलेश अधिकारी याच्या भोंदूगिरीमध्ये त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यानंतर या 2 पीडितांनी नाशिक येथील अनीसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि हा भोंदूगिरीचा प्रकार समोर आला. कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना पीडितांनी आपबीती ऐकवली. त्यानंतर कारंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपासाची चक्रे फिरवली. भोंदू कमलेश अधिकारी, त्याची पत्नी विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या कामी अनीसचे डॉक्टर TR गोराणी, कृष्णा चांदगुडे, बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, सुशीलकुमार इंदवे आदींनी पीडितांना धीर देऊन त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचवले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करत आहे. या संदर्भात अजून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी अनीसशी अथवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन अनीसने केले आहे. गुड्डू शेख,